नमस्कार. आज मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अस्थिकलश काल सोमवार रोजी नांदेड येथे आले असता अस्थिकलशाचे नागरिकांना दर्शन घेण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात आले होते. आज सकाळी 8 वाजता अस्थिकलशाचे मार्गक्रमण करत शहरातून मुख्य मार्गाने कौठा ढवळे कॉर्नर, चंदासिंग कॉर्नर मार्गे नायगाव, खदगाव पाटी, देगलूर, खानापूरहून मुखेड, कंधार, लोहा मार्गाने विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर येथे आणण्यात येणार आहे. यानंतर रात्री 9 वाजेदरम्यान काळेश्वर येथे अस्थि विसर्जित करण्यात येणार आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा महापौर कोण असेल याबाबतचा निर्णय भारतीय जनता पार्टीची नांदेड कोर कमिटी नाही तर राज्यस्तरीय कोर कमिटी घेईल, असे स्पष्ट विधान भाजपा नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे काल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ब्लॉक, ट्रॉमा केअर सेंटर व बर्न इंजुरीज युनिट उभारण्यासंदर्भात पुढील कार्यवाही लवकरच होणार असल्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी खासदार अशोक चव्हाण यांना दिल्याचं सांगण्यात आले आहे. रसिकांसाठी 10 कलर टीव्ही आणि महिलांसाठी पैठणीची लॉटरी दिनांक 21 व 22 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये रंगणार नरेंद्र देवेंद्र महोत्सव. देशातील नामवंत कवी व हास्य कलाकार नांदेडकरांना खळखळून हसवणार. स्थळ कैलासवासी चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड. दिनांक 21 व 22 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता. विनीत स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी आणि संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर. नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून 2 फेब्रुवारी पासून ही मोहीम शहरभर व्यापक स्वरूपात राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चालू वर्षात पालिकेसाठी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट 151 कोटी रुपये ठेवण्यात आले आहे, परंतु जानेवारी अखेर केवळ 43 कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. नांदेडहून हदगावकडे जात असताना अर्धापूर शहराजवळ कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात 1 जण ठार झालाय तर 2.5 महिन्यांच्या बाळासह 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सोमवार रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.